वाक्यरचना आहे ही मात्र याचा माझा विरोध आहे पूर्णपणानं. पण आता असं चित्र दिसतंय ना की आता असं चित्र दिसतंय आता ज्या पद्धतीची मराठी बोलली जाते म्हणजे त्याचे तुम्ही दोन मासले आता दिलेत पण म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली असं म्हणतात. आता मला तर असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये आपली मराठी अशीच याच वळणाने जाणार आहे. तर ते त्याला मराठी म्हणायचं का म्हणजे का आपण आपल्या भाषेला नाही आत्ताच्या काळातलं मराठी असं म्हणून स्वीकारून पुढे जात राहायचं. नाही 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 असं स्वीकारायचं नाही. हे याला विरोधच करायचा. लेखनामध्ये विशेषतः औपचारिक लेखनामध्ये तुम्हाला असे वेडवाकडं लिहून चालणार नाही. म्हणजे विंडो ओपन करणे याला काय अर्थच नाही. खिडकी उघडता येते शब्द आहेत आणि ते रूढ शब्द आहेत. एक गोष्ट अशी झाली आहे की प्रमाण भाषा ही अभिजनांशी ब्राह्मणी भाषा असं त्याचं एक त्याच्यावर लेबल लागलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही तुमची भाषा का आमच्यावर लादता असाही त्याच्याबद्दल प्रश्न केला जातो. तर त्याला काय म्हणजे तुमचं उत्तर आहे? नाही 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 ब्राह्मणी भाषा नाही आहे. भाषेला धर्म नसतो असं माझं स्पष्ट मत आहे. कोणत्याही भाषेला धर्म नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशाची जी भाषा आहे ती तुमची मातृभाषा आहे आणि त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे. असं माझं स्पष्ट मत आहे की आपण आपल्या भाषेवरती प्रेम केलं पाहिजे. तिचं संवर्धन केलं पाहिजे तिचं रक्षण केलं पाहिजे आणि तिच्यामध्ये अशी घुसखोरी झालेली आहे निरनिराळ्या शब्दांची आणि वाक्यरचनांची तिला विरोध केला पाहिजे आणि योग्य वाक्यरचना ही रूढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न आपल्या सर्व मराठी विद्वानांचा शिक्षित लोकांचा आहे. नाही पण त्याच्यामध्ये एक भाग त्याच्यामध्ये काय होतो गावामध्ये राहणारे लोक आहेत तेच गावामधल्या लोकांच्या बद्दल तुम्ही बोलताय. त्याच्यामध्ये होतं काय की प्रमाण भाषेचा जेव्हा आग्रह धरला जातो तेव्हा मग आणि पाणी तर याच्यावरून ना म्हणजे